सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 5 मार्च 2025. प्रश्न क्रमांक 1. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यात भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणूकमध्ये किती टक्के वाढ झाली आहे? ऑप्शन ए 27, ऑप्शन बी 25, ऑप्शन सी 24, ऑप्शन डी 23. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 27. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यात भारतात येणारी थेट परकीय गुंतवणूक किती अब्ज डॉलरवर पोहोचली आहे? ऑप्शन ए 45.66, ऑप्शन बी 43.77, ऑप्शन सी 40.67, ऑप्शन डी 45.77. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 40.67. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. चीन देशाने अमेरिकेतून आयात होणाऱ्या कृषी उत्पादनावर किती टक्क्यापर्यंत शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन ए 13, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी 14, ऑप्शन डी 17. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 16. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यात भारतात थेट परकीय गुंतवणूक सर्वाधिक कोणत्या देशातून आली आहे? ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी सिंगापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी सिंगापूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यात भारतात थेट परकीय गुंतवणूक सर्वाधिक सिंगापूर देशातून किती टक्के आली आहे? ऑप्शन ए 13, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी 12, ऑप्शन डी 10. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 12. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. कोणत्या देशाने अमेरिकेतून आयात होणाऱ्या कृषी उत्पादनावर 15% शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन ए ब्रिटन, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी इराक. याचा आन्सर आहे ऑप्शन बी चीन. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. दुसरी आशियाई योगासन स्पर्धा कुठे होणार आहे? ऑप्शन ए नवी दिल्ली, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी चेन्नई, ऑप्शन डी मुंबई. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. नवी दिल्ली येथे कोणत्या कालावधीत अशी योगासन स्पर्धा होणार आहे? ऑप्शन ए 28 ते 30 मार्च, ऑप्शन बी 27 ते 29 मार्च, ऑप्शन सी 26 ते 38 मार्च, ऑप्शन डी 29 ते 31 मार्च. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 29 ते 31 मार्च. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. ICC वन डे स्पर्धेत कोणी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे? ऑप्शन ए विराट कोहली, ऑप्शन बी रोहित शर्मा, ऑप्शन सी क्रिस गेल, ऑप्शन डी हार्दिक पांड्या. याचा आन्सर आहे ऑप्शन बी रोहित शर्मा. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. ICC एकदिवसीय स्पर्धेत भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने सर्वाधिक किती षटकार पूर्ण केले आहे? ऑप्शन ए 60, ऑप्शन बी 63, ऑप्शन सी 64, ऑप्शन डी 65. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 65. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. ICC वन डे स्पर्धेत सर्वाधिक 50पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम कोणी केला आहे? ऑप्शन ए स्टीव्ह स्मिथ, ऑप्शन बी ट्रेव्हिस हेड, ऑप्शन सी विराट कोहली, ऑप्शन डी रोहित शर्मा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी विराट कोहली. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. ICC वन डे स्पर्धेत सर्वाधिक 50पेक्षा अधिक धावा करण्याचा कोणाचा विक्रम विराट कोहलीने मोडला आहे? ऑप्शन ए सचिन तेंडुलकर, ऑप्शन बी वीरेंद्र सेहवाग, ऑप्शन सी सौरव गांगुली, ऑप्शन डी MS धोनी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सचिन तेंडुलकर. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. यमांडू ऑर्सी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी युक्रेन, ऑप्शन डी उरुग्वे. याचा आन्सर आहे ऑप्शन डी उरुग्वे. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू लोकेश राहुलने आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये किती धावांचा टप्पा पूर्ण केला आहे? ऑप्शन ए 2500, ऑप्शन बी 3000, ऑप्शन सी 3500, ऑप्शन डी 4000. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 3000. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. उरुग्वे देशाच्या राष्ट्रपतीपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए यमांडू ऑर्सी, ऑप्शन बी डोनाल्ड ट्रम्प, ऑप्शन सी रॉकी सिंग, ऑप्शन डी किंग जॉन. याचा आन्सर आहे ऑप्शन ए यमांडू ऑर्सी. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. IRFC ही कितवी नवरत्न कंपनी बनली आहे? ऑप्शन ए 24, ऑप्शन बी 25, ऑप्शन सी 26, ऑप्शन डी 23. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 26. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. 12व्या रिजनल 3R अँड सर्कलर इकॉनॉमी फोरमचे आयोजन कुठे करण्यात येत आहे? ऑप्शन ए जयपूर, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी पुणे. याचा आन्सर आहे ऑप्शन ए जयपूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. नॅशनल सिनियर रोईंग चॅम्पियनशिपचे आयोजन कुठे करण्यात येत आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पटना, ऑप्शन सी भोपाळ, ऑप्शन डी जयपूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी भोपाळ.
नंतरचा प्रश्न क्रमांक 19. फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड 2025 द्वारा आयकॉन ऑफ एक्सलन्स अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे? ऑप्शन ए नितीन गडकरी, ऑप्शन बी जय शहा, ऑप्शन सी विराट कोहली, ऑप्शन डी ज्योतिरादित्य सिंधिया. याचा आन्सर आहे ऑप्शन बी जय शहा. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. ख्रिश्चन स्ट्रॉकर कोणत्या देशाचे चान्सलर बनले आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. याचा आन्सर आहे ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. केंद्र सरकारने प्रोजेक्ट लॉयन्ससाठी किती कोटी रुपये मंजुरी केली आहे? ऑप्शन ए 2,927.71, ऑप्शन बी 2,775.75, ऑप्शन सी 2,937.81, ऑप्शन डी 2,879.90. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 2,927.71. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. केंद्र सरकारने प्रोजेक्ट लॉयन्ससाठी 2,927.71 कोटी रुपये मंजूर केले असून तो कधी लॉन्च करण्यात आला होता? ऑप्शन ए 15 ऑगस्ट 2022, ऑप्शन बी 15 ऑगस्ट 2021, ऑप्शन सी 15 ऑगस्ट 2020, ऑप्शन डी 15 ऑगस्ट 2023. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 15 ऑगस्ट 2020. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. ऑस्ट्रेलियाच्या चान्सलर पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए जो बायडेन, ऑप्शन बी ख्रिश्चन स्ट्रॉकर, ऑप्शन सी जॉनी बेल्ट, ऑप्शन डी क्रिस गेल. याचा आन्सर आहे ऑप्शन बी ख्रिश्चन स्ट्रॉकर. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची 7वी बैठक कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन डी गुजरात. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची कितवी बैठक गुजरातमध्ये आयोजित करण्यात आली आहे? ऑप्शन ए 7, ऑप्शन बी 9, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 5. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 7. नंतरचा प्रश्न क्रमांक 26. दुबई ओपन ATP 500 टेनिस स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? ऑप्शन ए युकी भांबरी, ऑप्शन बी राफेल नदाल, ऑप्शन सी स्टेफानोस सिसिपास, ऑप्शन डी नोवाक जोकोविच. याचा आन्सर आहे ऑप्शन सी स्टेफानोस सिसिपास. नंतरचा प्रश्न क्रमांक 27. अमेरिकेने कोणत्या भाषेला ऑफिशियल लँग्वेज घोषित केले आहे? ऑप्शन ए पोर्तुगीज, ऑप्शन बी इंग्लिश, ऑप्शन सी चीनी, ऑप्शन डी स्पॅनिश. याचा आन्सर आहे ऑप्शन बी इंग्लिश. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 28. कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा जैव इंधन उत्पादक देश आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी भारत. याचा आन्सर आहे ऑप्शन डी भारत. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या वाचनात काही चूक वाटल्यास मला क्षमा असावी.